गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी आईशक्ती फाउंडेशनने पुढाकार घेत सोनामाता प्रशालेत तब्बल 400 विद्यार्थिनींना दप्तर, वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप केले। आईशक्ती फाउंडेशनतर्फे तब्बल 400 गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप शनिवारी सोनामाता प्रशालेत करण्यात आले। व्याहती होमाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। या प्रसंगी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, डॉक्टर अंबिका यावलकर, अनिकेत कलशेट्टी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक अमित जैन, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, शाळा संस्थेच्या सचिवा कीर्तिलक्ष्मी अत्रे, मुख्याध्यापक जिलानी पटेल, पर्यवेक्षक भीमराव माने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना दप्तर, वह्या असे शालेय साहित्य देण्यात आले। सन्मित्र डेव्हलपर्सनेही गरजू मुलींना वह्या देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला। प्रमुख पाहुण्यांनी आईशक्ती फाउंडेशनने केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो मुली, महिलांना मोलाची मदत मिळाली आहे। संस्थेचे संस्थापक मोहन डांगरे आणि अध्यक्ष सृष्टी डांगरे हे निस्वार्थ भावनेने हे सामाजिक कार्य करत आहेत असे आपले मनोगत व्यक्त केले। अशा पद्धतीने खूप चांगला प्रोग्राम त्यांनी आज अरेंज केलाय। तुम्ही वस्तूंकडे पाहू नका, पण त्या पाठीमागे तुमची जी भावना आहे, मुलींना काय तर द्यायचं आहे। आणि मला वाटतं thousands of girls there have been given the sanitary napkins which are required every month, and for free of cost they are doing this since 2 to 3 years, what I feel so. आणि त्यांच्या संपूर्ण प्रकल्पात माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा। आणि ह्या शाळेमध्ये खूप चांगले संस्कार निर्माण केले जातात होत आहेत आणि ते पुढेही चांगल्या पद्धतीने शिक्षण त्यांना मिळेल सर्व विद्यार्थिनींना। आणि विद्यार्थिनी मी ओळखतो की कोणत्या कुटुंबातून ह्या विद्यार्थी येतात, हे मेजॉरिटी मोदीमधले, लष्करमधले इथल्या त्या विद्यार्थिनी आहेत ज्यांची खरोखर परिस्थिती चांगली नाही आहे। दे आर फ्रॉम इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने श्लोक आम्ही सकाळी ऐकले प्रोग्रामच्या वेळी मन प्रसन्न झालं। आईशक्ती फाउंडेशन यांनी हे जे सामाजिक कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। अशाच प्रकारचे पुढेही काही कार्यक्रम असतील तर आम्ही निश्चित त्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊ। आणि हे जे पुष्पगुच्छ याचा उल्लेख सृष्टीने केला, तर 1 महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे एक पुष्पगुच्छ आईशक्ती फाउंडेशनच्या वतीने अंबिकाच्या कार्यक्रमाला गेली होती, तर त्यांना मिळालेलं आहे। तर ते पुष्पगुच्छ खरंच आमच्या देवाच्या घरात, देवाच्या बाजूला खरंच ठेवलेलं आहे। त्यामुळे आपण जे उल्लेख केला की हे पुष्पगुच्छ कायम घरामध्ये राहतं, तर ते उदाहरण मी स्वतः अनुभवलेलं आहे। अशा प्रकारचे शाश्वत उपक्रम आपण कायम समाजामध्ये राबवत राहा, हीच आपल्याला शुभेच्छा। खरंच मला खूप आनंद झाला की ह्या कार्यक्रमाला आज मी येऊ शकलो। आणि मोहन सर आहेत, सृष्टी मॅडम आहेत, त्यांचे कार्य बघत राहतो। अशा लोकांचं असणं हा समाजाचा समतोल करणारा भाग आहे। असे लोक आहेत म्हणूनच मला वाटते की आपण कुठेतरी आज समाजात चांगले व्यक्ती घडत असताना पाहतोय, पुढची पिढी घडवत आहेत हे लोक। आणि खालीचा वाटा का असे ना, आम्हालाही अशा कार्यक्रमात ते सोबत घेत आहेत। यातनं आम्हालाही काही शिकवण भेटते। अनिकेत सरांसारखे लोक आहेत जे म्हणजे युवा असतानाही त्यांना आपल्या समाजात काही केलं पाहिजे असं वाटतं आणि त्यातनं हे चांगलं काम करण्यासाठी त्यांनी जे हातभार लावत आहेत, खरंच खूप शिकण्यासारखं आहे। माझी खूप खूप शुभेच्छा। आणि नक्कीच मला वाटते की अशा कार्यक्रमातनं आपल्यातल्या ज्या मुली आहात, मला वाटते की येणारं जे भारताचं भविष्य आहे ते तुमच्यात आम्ही बघतो आणि अशा कार्यक्रमातून तुम्ही घडणार हे नक्कीच मला वाटतं। तर संस्थापक मोहन डांगरे आणि अध्यक्ष सृष्टी डांगरे यांनी अधिक माहिती दिली। आईशक्ती फाउंडेशनच्या वतीने सोनामाता शाळा जी मोदीमध्ये आहे, त्या शाळेतल्या जवळजवळ आज 472 मुलींना आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं। कारण मुलींनी जे चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या सक्षमपणे पायात उभा राहिल्या तर एक चांगल्या महिला बनू शकतात आणि ते चांगला आदर्श समाज उभा राहू शकतो। या अनुषंगाने आम्ही मुलींसाठी आणि महिलांसाठी माझी संस्था आईशक्ती फाउंडेशन काम करते। ते सगळं संस्थेचं काम जे आहे ते माझी संस्थेची अध्यक्षा माझी मुलगी सृष्टी डांगरे बघते। आईशक्ती फाउंडेशन जी आहे ती समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवलेली संस्था आहे। आम्ही या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो। तर ज्यावेळेस आम्ही काम करताना हा विचार करत नाही की ती कुठल्या घटकातली महिला आहे, कुठल्या समाजाची महिला आहे। समाजातील प्रत्येक महिला, प्रत्येक घटकातील महिला ही सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही
काम करतो. तर आपली जनरली शाळा चालू होते जी जून महिन्यामध्ये चालू होते, पण आता आपण बघितलं की ऑगस्ट महिना आला तरी समाजातील काही मुलींना शैक्षणिक साहित्य हे मिळालेलं नाहीये. पण कुठल्याही शाळेतील मुली ह्या शिक्षणापासून, शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनींना एज्युकेशन किट दिलं की ही फक्त एक मदत नाही, तर तुमच्या शिक्षणासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, ही भावना त्यामागे होती. यावेळी शिक्षिका सुजाता मायाचारी यांनी परिचय करून दिला. आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका राजश्री भोसगे यांनी सूत्रसंचालन तर शिक्षिका मीरा सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.